निम्म्यापेक्षा जास्त दुःख अडचणींचा नाश होईल. शिवमहापुराणातील हे उपाय तुमच्या आयुष्याचे सोने करतील. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही जर मनापासून महादेवाची भक्ती करत असाल तर हे उपाय एकदा नक्की करून पहा. जे नशिबात नाही तेही मिळू शकतं. मित्रांनो, सर्वप्रथम काही प्रभावी आणि त्वरित परिणाम देणारे उपाय जाणून घ्या. शिवलिंगावर कापूर वाहिल्याने वातावरण पूर्णपणे शुद्ध होतं. घरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वाईट शक्ती दूर पळतात आणि एक अदृश्य संरक्षण कवच तयार होतं, ज्यामुळे मन शांत राहतं आणि सकारात्मकता वाढते. तसेच शिवलिंगावर लवंग अर्पण केल्याने पैशाची आवक वाढते. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात. अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग तयार होतात आणि घरात धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुलतात. शिवलिंगावर हळकुंड वाहिल्याने आरोग्य सुधारतं. शरीरातील आणि घरातील नकारात्मकता दूर होते. लक्ष्मीची कृपा वाढते आणि घरात पवित्रता व सुखसमृद्धीचा वास निर्माण होतो. मित्रांनो, भगवान शिव यांची कृपा मिळवण्यासाठी योग्य फूल अर्पण केलं तर तुमच्या मनोकामना जलद पूर्ण होऊ शकतात. आज आपण शिवलिंगावर कोणत्या इच्छेसाठी कोणतं फूल अर्पण करायचं हे सविस्तर जाणून घेणार आहोत. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर धतुऱ्याचे फूल श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण करा, कारण हे फूल भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानले जाते आणि यामुळे मनोकामना पूर्ण होण्याची शक्ती निर्माण होते. घरात सुख समृद्धी आणि वैभव वाढवायचे असेल तर हरसिंगार म्हणजेच प्राजक्ताचे फूल अर्पण करा, कारण हे फूल सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण करते. दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य हवे असेल तर दुर्वा अर्पण करा, कारण दुर्वा आयुष्य वृद्धी आणि शारीरिक शक्ती वाढवण्याचे प्रतीक मानले जातात. पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तर धतुराचे फूल अर्पण करा, कारण यामुळे संतती संबंधित अडथळे दूर होतात आणि शुभ फल प्राप्त होते. यश, कीर्ती आणि मानसन्मान मिळवायचा असेल तर अगस्त्याचे फूल अर्पण करा, कारण हे फूल व्यक्तीच्या यशाला गती देते आणि समाजात प्रतिष्ठा वाढवते. शत्रूंवर विजय मिळवायचा असेल तर जास्वंदीचे फूल अर्पण करा, कारण हे फूल शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक असून अडथळ्यांवर मात करण्याची ऊर्जा देते. रोगांपासून मुक्ती हवी असेल तर कण्हेरचे फूल अर्पण करा, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन आरोग्यात सुधारणा होते. नवीन वाहन प्राप्तीची इच्छा असेल तर चमेलीचे फूल अर्पण करा, कारण हे फूल सुखसोयी आणि भौतिक प्रगतीशी संबंधित मानले जाते. योग्य जीवनसाथी मिळावा अशी इच्छा असेल तर बेल फूल अर्पण करा, कारण यामुळे वैवाहिक जीवनात स्थैर्य आणि प्रेम वाढते. धन, संपत्ती आणि आर्थिक प्रगती हवी असेल तर जुईचे फूल अर्पण करा, कारण हे फूल लक्ष्मीप्राप्तीचे प्रतीक मानले जाते आणि घरात समृद्धी आणते. शत्रूंचा पूर्ण पराभव करायचा असेल तर राईचे फूल अर्पण करा, कारण यामुळे विरोधकांची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि विजय मिळतो. लक्षात ठेवा, चंपा आणि केवड्याचे फूल शिवपूजेसाठी वापरू नका,
कारण हे फूल भगवान शिवांना अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे पूजा करताना योग्य फुलांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे आणि जीवनातील अडथळे दूर होतात. मित्रांनो, हे सर्व उपाय करताना प्रत्येक वेळी भगवान शिवांचा मंत्र 108 वेळा जप करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याने या उपायांची शक्ती अनेक पटींनी वाढते आणि लवकर परिणाम दिसू लागतात. तसेच आता पुढे आपण ग्रहांनुसार केले जाणारे उपाय जाणून घेऊया. मित्रांनो, शिवलिंगावर 108 तांदळाचे दाणे अर्पण केल्याने आपल्या कुंडलीत चंद्र ग्रह प्रबळ होतो, मन शांत राहतं, मानसिक तणाव कमी होतो आणि आयुष्यात स्थैर्य निर्माण होतं. तसेच शिवलिंगावर 108 गव्हाचे दाणे अर्पण केल्याने सूर्यग्रहाला बळ मिळतं, आत्मविश्वास वाढतो, समाजात मान सन्मान मिळतो आणि प्रत्येक कामात यश मिळू लागतं. शिवलिंगावर 108 मसूर डाळ अर्पण केल्याने मंगळ ग्रह मजबूत होतो, धैर्य वाढतं, अडथळे दूर होतात आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळतं. तसेच मित्रांनो, शिवलिंगावर 108 मूग अर्पण केल्याने बुध ग्रह प्रबळ होतो, बुद्धी तीक्ष्ण होते, निर्णय क्षमता वाढते आणि व्यापार किंवा शिक्षणात प्रगती होते. शिवलिंगावर 108 चणा डाळीचे दाणे अर्पण केल्याने गुरुग्रह बळकट होतो, घरात सुखसमृद्धी वाढते, ज्ञान वाढते आणि भाग्याची साथ मिळते. तसेच शिवलिंगावर 108 मिश्री म्हणजेच खडी साखरेचे दाणे अर्पण केल्याने शुक्रग्रह मजबूत होतो, वैवाहिक जीवन सुखी होतं, नात्यांमध्ये गोडवा येतो आणि जीवनात आनंद वाढतो. शिवलिंगावर 108 काळे उडीद अर्पण केल्याने शनिग्रह शांत होतो, अडचणी कमी होतात, कष्टांचं फळ मिळतं आणि आयुष्यात स्थिरता येते. तसेच शिवलिंगावर 108 सात धान्य अर्पण केल्याने राहू आणि केतू ग्रह शांत होतात, अचानक येणाऱ्या संकटांपासून संरक्षण मिळतं आणि जीवनातील अडथळे कमी होतात. मित्रांनो, हे सर्व उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केले तरच त्यांचा खरा परिणाम दिसून येतो. महादेवावर पूर्ण विश्वास ठेवा आणि हे उपाय नक्की करून पहा. तुमचं आयुष्य बदलताना तुम्हाला जाणवेल. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.